नमस्कार शेतकरी मित्रांनो, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे काही अतिवृष्टी झाली आहे, या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी शासनानं 8,500 रुपये हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे। त्याचा शासन निर्णय सुद्धा आपण बघितलेला आहे। आता ते आपण बघितलं, पाहिलं, सगळ्याला सांगितलं, सगळ्याच्या लक्षात आलंय, पण आपल्याला त्याच्यात काही प्रश्न पडायलेत। आता याचे उत्तर तुम्ही मला सांगायचे, मी त्याबद्दल काहीही बोलणार नाही। फक्त जी परिस्थिती आहे, ती वास्तव जी परिस्थिती आहे ती सांगण्याचा एक प्रयत्न करणार आहे की जी शासनानं जाहीर केलेली मदत आहे आणि पीक विमा ज्या शेतकऱ्यानं भरलाय त्याला नुकसान भरपाई किती मिळायला पाहिजे त्या नियमानुसार, हे आपल्याला बघायचंय। आता त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय। आता एक लक्षात घ्या, एका हेक्टर साठी मदत जाहीर केली त्या दिवशी 8,500। आता जे सध्या बरेचसे आमदार मंत्री हे फेसबुकवर जाहिरात करायलेत की 18,500 रुपये मदत जाहीर केली, 47 ज्याची माती खरडून गेली त्याला केली, नरेगाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला 3 लाख रुपये मिळणार अशी जाहिरात चालली। तर त्याला तुम्ही विचारायला पाहिजे ह्या गोष्टी की बाबा तुम्ही जाहिरात करायले, जाहिरात बी अशी करायली की जस काय घरून पैसे द्यायले। तर त्यामुळे आपल्याला हे बघणं सुद्धा गरजेचं आहे। मात्र तुम्ही कमेंट करून सांगा 8,500। आता ते जे म्हणलेत 18,500 तर ते बी बरोबर आहे। कसं हे 8,500 आणि जे काही पुढचा आपला रब्बीचा सीझन आहे त्या सीझन साठी 10,000 रुपये मदत त्या निविष्ठासाठी म्हणजे खत बी बियाणं याच्यासाठी देणार आहेत। म्हणजे समजा प्लस 10,000, हे झाले 18,000 बरोबर। आता ही जी आहे ही फक्त रब्बीसाठी मदत आहे, म्हणजे ह्या नुकसान भरपाईत हे पैसे नाहीत, हे पुढच्या रब्बीसाठी मदत आहे, हे लक्षात घ्या। आता त्यानंतर हे किती भेटले 8,500, किती एक हेक्टरला म्हणजे 100 गुंठ्याला 8,500 म्हणजे एका गुंठ्याला 85 रुपये बरोबर आहे। समजा याच्यातले 100 मिळाले तर 185 वाले, पण आपण ही वेगळी मदत आहे रब्बीसाठी म्हणून ती सध्या गृहीत धरायची नाही, फक्त हे 8,500 हेक्टरला धरायचे। तर हे 8,500 केव्हा मिळणार आहे? तर त्या शेतकऱ्याचं समजा सोयाबीनचा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याचं सोयाबीनचं त्या हेक्टर मधलं पूर्ण नुकसान झालेलं आहे, त्यावेळेस हे 8,500 रुपये त्या शेतकऱ्याला मिळणार आहेत बरोबर आहे। आता हे झालं एक भाग, 8,500 मिळणार आहेत आपण गृहीत धरलं, आणि हे 10 नंतर मदत म्हणून ते बी देणार आहेत, ते बी गृहीत धरलं। आता त्याच्यानंतर समजा एखाद्या शेतकऱ्यानं 1 हेक्टर सोयाबीनचा पीक विमा भरलेला आहे, किती 1 हेक्टर सोयाबीनचा। आता 1 हेक्टर सोयाबीनचा विमा भरलेला आहे, त्याची शासन जे 2% रक्कम आहे तो शेतकरी देतो, उरलेली रक्कम शासन भरते, म्हणजे ती पीक विमा कंपनीला जाते। आता सोयाबीनचं समजा तिथं उंबरठा उत्पादन 0 आलंय, त्या शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या मंडळामध्ये समजा गृहीत धरा, आणि मग ते सोयाबीनचं पूर्ण नुकसान झाल्याच्या नंतर पीक विम्यामध्ये 100% नुकसान त्या शेतकऱ्यात झाले, मात्र पीक विम्यामध्ये 70%च त्याचं गृहीत धरलं जाणार। किती 70%? समजा ती आता 100% एका हेक्टरचं तर 50,000 कुठं 45,000 असं 47,000 अशा प्रमाणात वेगवेगळ्या जिल्ह्यात 100% नुकसान झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळतो बरोबर। लक्षात घ्या बरं का, एक एक गोष्ट लक्षात घ्या। सोयाबीनचा समजा 50,000 रुपये त्या शेतकऱ्याला संरक्षण आहे, हे 100% नुकसान झालेलं आहे, मग त्या शेतकऱ्याला 50,000 रुपये मिळायला पाहिजे। लक्षात आलं? जसं हे 8,500 मिळाले तसं हे 50,000 मिळायला पाहिजे असं गृहीत धरू, पण 70%च त्यामध्ये जोखीम दिलेली आहे, त्यामुळे याच्या 70% आपण आता 35,000 रुपये धरू। म्हणजे ह्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई किती मिळायला पाहिजे? हे 70% नुकसान भरपाई। तर एवढी नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला 35,000 रुपये ही पीक विम्यातून मिळायलाच पाहिजे, कारण त्याचं नुकसान झालेलं आहे। आता मुख्यमंत्री गंज म्हणलेले 17,000, पण त्याचं नुकसान झालं तर त्याला एवढे मिळायलाच पाहिजे 100% नुकसान झाल्यावर। मग आता मला फरक हे सांगायचा आहे
की जर पीक विम्याची कंपनी 70% नुकसान म्हणजे भरपाई देण्यासाठी 35,000 रुपये त्या शेतकऱ्याला देत असेल, तर मग सरकार हे हेक्टरी 8,500 कोणत्या हिशोबाने देते हे लक्षात घ्या. मग जसं पीक विम्याची कंपनी 35,000 देते आणि हे फक्त 8,500 रुपये देते, हे कोणता हिशोब आहे याचा तुम्ही विचार करा. आणि आता मला कमेंट करून सांगा की फायद्यात कोण आहे. म्हणजे आता हे याला तर पीक विम्याचे हे भेटतील आणि हे पण भेटतील ह्या शेतकऱ्याला, कारण त्याने पीक विमा स्वतःची रक्कम भरलेली. पण ज्या शेतकऱ्यानं पीक विमा भरलेला नाही, कारण पीक विम्यामध्ये ट्रिगर हटवले होते म्हणून त्यानं भरला नाही, किंवा त्याजवळ पैसे नव्हते म्हणून भरला नाही, किंवा शासनानं 1 रुपयात योजना होती ती बंद केली आणि आता पैसे भरायचे म्हणून भरला नाही, पण त्या शेतकऱ्याला 8,500 मिळालेत. यासारखेच मिळायला पाहिजेत का नाही. आता मला तरी वाटतंय की त्याचं नुकसान हेक्टर मधलं सोयाबीन पूर्ण गेल्याच्या नंतर 8,500 रुपयामध्ये त्या शेतकऱ्याचं ते नुकसान भरून निघणार आहे का याचा विचार करा. आज समजा सोयाबीन 4,000 रुपये क्विंटल आहे, तर त्या शेतकऱ्याला एका हेक्टर मध्ये मग 2च क्विंटल सोयाबीन होतं का. सोयाबीनचा तुम्हाला किती उतार येतो, आता ते वेगवेगळ्या जमिनीवर वेगवेगळ्या भागावर वेगवेगळा येत असेल, तुम्हाला किती येतो तो तुम्ही सांगा. पण समजा 4,000 रुपये जरी भाव धरला आणि त्या शेतकऱ्याला 6चा जरी उतार आला, 6चा, तर तुम्ही आता हिशोब लावा आणि मला कमेंट मध्ये सांगा हे 8,500 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना पुरते का. मी नाही म्हणत, मी फक्त विचारायलो पुरते का नाही. आता हे झालं 8,500 रुपये समजा सोयाबीनच्या शेतकऱ्याला. बरं, सोयाबीनचं पीक आणि आता दुसरं समजा कापसाचं पीक आहे. कापूस पिकाचा आणि सोयाबीन पिकाचा खर्च सारखाच आहे का बरं. म्हणजे सोयाबीनला खर्च तेवढाच येतो आणि कापूसला बी एका हेक्टरला तेवढाच येतो, असं आहे का. जी नुकसान भरपाई 8,500 रुपये आहे, तर मग सोयाबीनचा शेतकरी असेल त्याचं 100% नुकसान झालंय, पूर्ण सोयाबीन गेले एका हेक्टर मधलं, तर त्याला 8,500, आणि कापूस आहे त्याला 8,500. मग मला सांगा या पिकाला खर्च किती येतो आणि सोयाबीनला किती खर्च येतो. दुसरं, एखाद्या शेतकऱ्याचा मूग आहे, मुगाला किती खर्च येतो, त्याला बी किती भेटणार. नुकसान झालं तर बरं का, 1 हेक्टरचं पूर्ण ते बी सरकारनं दिलं तर 8,500. मूग आसन, उडीद आसन, मग या पिकांचे खर्च सारखेच आहेत का, कारण रक्कम 8,500. त्याच्यात काय असं दिलेलं नाही मुगासाठी एवढी, सोयाबीनसाठी एवढी, कापसाला एवढी, कारण कापसाची बॅग आणि सोयाबीनची बॅग किमतीत फरक आहे का नाही. मुगाचं खर्च त्याच्यात, मुगाचं बरेच जण काही पेरीत असतील तर ते बियाणं घरचं राहत असेल, उडदाचं एखाद्या वेळेस घरचं राहत असेल, पण बाकी जे काही खर्च आहेत त्या शेतकऱ्याचे ते ह्या सगळ्या पिकाचे सारखे असतात का, हा एक मला सुद्धा पडलेला प्रश्न. आणि ही नुकसान भरपाई पुरते का, आता हे प्रत्येक शेती करणाऱ्या शेतकऱ्यानं ठरवावं आणि मला कमेंट करून सविस्तर सांगावं. जय जवान जय किसान.